वैष्णवीची आणि प्रियांका ह्या दोघींची आम्हाला शॉपिंग करायची आहे म्हणून आम्ही चाललेलो घाटकोपर मार्केटला. चला चला आम्ही तुम्हाला मी तुम्हाला घाटकोपरचं मार्केट दाखवते. चला. हाय नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो. आज आम्ही घाटकोपर स्टेशनला शॉपिंग करायला गेलो होतो. मी राहते कुर्ला वेस्टला, मुंबई कुर्ला वेस्ट, आणि आमच्या पुढे एकच स्टॉप घाटकोपर आहे. घाटकोपरला मोठं मार्केट भरतं, कुर्लेलाही खूप मोठं आहे, पण आम्ही नेहमी घाटकोपरला जातो. आज आम्ही घाटकोपरला शॉपिंग करायला गेलो होतो, घाटकोपर मार्केटला. आम्ही पूर्ण व्हिडिओ काढणार होतो, ब्लॉग टाकणार होतो, पण मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप पाऊस होता, त्यामुळे शूटिंग करायला जमलीच नाही. म्हणून म्हटलं चला आज माझ्या मैत्रिणींना बहिणींना जी शॉपिंग केली ती तरी दाखवूया. म्हणून आता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो, चहा नाश्ता केला. म्हटलं चला आता माझ्या बहिणींना मी काय शॉपिंग केली माझ्या मुलीसाठी नातीसाठी ती दाखवूया. आता बघा हे माझी नात आहे वैष्णवी, तिच्यासाठी हे शॉपिंग, तिच्यासाठी हे कपडे आणले. ती 7 महिन्याची आहे, 7वा महिना तर तिला चालू आहे. तर बघा हा टी शर्ट आहे, हा टी शर्ट आणि ही त्याच्यावरची हा टी शर्ट, हा टी शर्ट आणि ही त्याच्यावरची टी शर्ट आणि ही त्याच्यावरची चड्डी, हा फुल ड्रेस, हा वैष्णवीसाठी आणला आहे. आणि हा एक फ्रॉक घेतला आहे, मला मी दाखवते. आणि हा एक नेटवाला छान पिंक कलरचा फ्रॉक घेतला आहे. हे बघा कसा आहे, छान आहे ना. हा फ्रॉक फक्त 150 रुपयाला घेतला. याची प्राईस आहे 150 रुपये. तो 200 रुपये म्हणतच होता, पण 50 रुपये आम्ही कमी केले आणि 150 रुपयाला घेतला. 150 रुपयेमध्ये बघा किती छान आणि मस्त फ्रॉक भेटला. आणि हा पण ड्रेस आहे ना, हा पण ड्रेस आम्ही 150 रुपयालाच घेतला आहे. 300 रुपयामध्ये हे 2 ड्रेस आले वैष्णवीचे. आणि ही एक कॅप घेतली आम्ही तिला. आम्ही गेलो तेव्हा पाऊस होता, डोकं बी झाला नको म्हणून मी कॅप घेतली. आणि साईडलाच आम्ही थांबलो आणि पाऊस जसा उघडेल तशी शॉपिंग केली. हे झाले वैष्णवीचे. आता मी माझ्या मुलीला ड्रेस घेतला. माझ्या मुलीला ड्रेस घेतले ते हे बघा. हा एक ड्रेस घेतला. हे बघा पूर्ण कॉटनचा ड्रेस आहे. हे बघा हा टॉप आहे आणि हा त्याच्यावरचा पायजमा आहे. हे बघा हा पायजमा आणि हा याच्यावरचा टॉप. हा ड्रेस तो सांगत होता 400 रुपये म्हणून. आम्ही 100 रुपये कमी करून 300 रुपयाला घेतला आहे, फक्त 300 रुपयाला. कसा आहे, छान आहे की नाही. आता मी तुम्हाला दुसरे ड्रेस दाखवते. हा बघा हा एक ड्रेस घेतला. हा तिला घरी वापरण्यासाठी घेतला आहे मी. हा पण ड्रेस आम्ही फक्त 300 रुपयाला घेतला आहे. हा बघा हा त्याच्यावरचा पायजमा, त्याच्यावरचा
पायजमा आणि हा कुर्ता. बघा कसा आहे हा त्याच्यावरचा कुर्ता. हा पण आम्ही 300 रुपयालाच घेतला. तर हे हा आणि हा हे 2 ड्रेस आम्ही फक्त 600 रुपयाला घेतले तिथे. हे दोन ड्रेस 600 रुपयाला घेतले. आता मी तुम्हाला दुसरा ड्रेस दाखवते. हा एक ड्रेस घेतला. हा घरी वापरण्यासाठी तिला ड्रेस घेतला. हा फक्त 150 रुपयाला ड्रेस घेतला. तो 200 रुपये सांगत होता. पण कुर्ता हा पण आम्ही 300 रुपयालाच घेतला. तर हे हा आणि हा हे 2 ड्रेस आम्ही फक्त 600 रुपयाला घेतले तिथे. हे दोन ड्रेस 600 रुपयाला घेतले. आता मी तुम्हाला दुसरा ड्रेस दाखवते. हा एक ड्रेस घेतला. हा घरी वापरण्यासाठी तिला ड्रेस घेतला. हा फक्त 150 रुपयाला ड्रेस घेतला. तो 200 रुपये सांगत होता. 50 रुपये आम्ही बार्गेनिंग केले. 50 रुपये आम्ही कमी केले आणि आम्ही हा तिला प्रियांकाला फक्त 150 रुपयाला ड्रेस घेतला. बघा कसा आहे. हा बघा हा एवढा लॉंग आहे आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे. हे बघा माझी मुलगी मोठी आहे 24 वर्षाची. तिचंच बाळ आहे वैष्णवी. तिच्यासाठी मी आता तुम्हाला कपडे दाखवले. मग तिच्यासाठी हे ड्रेस घेतले आणि हा एक मी असंच नेहमी घरी वापरायसाठी तिच्यासाठी घेतला. आणि आता हा दाखवते तुम्हाला. हा टॉप बघा पूर्ण कॉटनचा आहे. प्युअर कॉटनचा. हे बघा हा बघा कसा आहे. प्युअर कॉटनचा आहे. हा एकच टॉप तो 450 रुपये 400-450 रुपये सांगत होता. हा एका टॉपची किंमत. तर आम्ही हा एक टॉप आणि हा बघा हा एक टॉप. हा बघा ब्राऊन कलरमध्ये किती छान आहे. ब्राऊन आणि व्हाईट, सफेद आणि चॉकलेटी कलरमध्ये. बघा किती छान आहे. छान आहे की नाही. मग हा एक टॉप. हा या पण टॉपचे 400 रुपये त्यांनी सांगितले होते. आम्ही याच्यामध्ये 100 रुपये कमी केले आणि याच्यामध्ये 100 रुपये आम्ही कमी केले. असा हा एक टॉप आणि हा एक टॉप असे 300 600 रुपयाला हे 2 टॉप घेतले. खरं तर मी त्याला 500 रुपयालाच बोलत होते. 500 रुपयालाच हे 2 तर तो बोलला 100 रुपये आम्ही कमी केले तर जास्त नाही करणार, नाही परवडणार. मग म्हटलं ठीक आहे. आणि जास्त आम्हाला थांबता येत नव्हतं. भरपूर ठिकाणी बघायचे होते. आज मी कमीमध्ये येतो पण पाऊस असल्यामुळे आम्हाला खूप जास्त फिरता आलं नाही. त्यामुळे म्हटलं ठीक आहे पाऊस आला तर माझी नाक भिजेल, आजारी पडेल, त्यापेक्षा ठीक आहे आपण ॲडजस्ट करून मी हे 600 रुपयाचे 2 टॉप घेतले.
आणि ते 2 टॉप घेतले. आता हे 2 टॉप प्रियांकासाठी म्हणजे मुलीसाठी, ही पूर्ण खरेदी तिच्यासाठीच घेतली. आणि माझ्यासाठी फक्त 2 ओढण्या घेतल्या. त्या ओढण्या आहेत दुसऱ्या बॅगमध्ये, त्या नाही मी दाखवायला आणल्या होत्या मला. बघा, ही माझ्या वैष्णवीची शॉपिंग आणि ही माझ्या मुलगीसाठी. माझी मुलगी म्हणत होती आई तुझ्यासाठी पण काहीतरी घे, नवीन ड्रेस घे, साडी घे. मला भरपूर ड्रेस आणि साड्या आहेत. मी फक्त 2 ओढण्या घेतली, ज्या माझ्याकडे 2 ड्रेसवरती मॅच होत नाही. त्या मॅच भेटल्यामुळे त्या दोन्ही आणि हॉस्पिटलला मार्केट खूप मोठं आहे आणि छान कपडे भेटतात. तर तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. प्लीज माझ्या बहिणींना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.